नमस्कार मित्रांनो, सकाळ ही मामाच्या घरी होते आणि आपण का आलेलं ते मी सांगणार आहे तुम्हाला। तर आज आहे मळणी, तर भात वारवणार आहेत। आज मळणी तुम्हाला कळली असेल का माहिती नाही, पण थंडीचे बघा सकाळ चूल चहा ही मॉर्निंग होते गावाकडची आणि आपल्याकडे मॉर्निंग होते ती चुलीवरची नाही, कारण आपल्याकडे चूल नाही, कारण आपल्याकडे चूल पेटवायला म्हणजे दापोलीत जास्त करून चूल कोण पेटवत नाही, म्हणजे आपल्या दापोली शहराकडे। तर चहा मस्त, चहा एकदम बघा किती मजा येते बघा चहा प्यायला, लय भारी। आणि तसंच इकडे आजूबाजूला तुम्ही बघू शकता पुरं जंगल, फणसाचे झाड, मजा येते पुरी। आणि बघा काम चालू आहे। जो भात आम्ही झोडलेला तो आता आम्ही अंगणात असा वारवणार आहे आणि पडदी देणार आहोत। पडदी ही देवाची असते, ती दाखवीन मी पुढे, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। आणि मॉर्निंग कशी झाली ते बघा, इतकी भारी वाटतं ना इथे सकाळच उठून थंडी वाजल्यावर चुलीच्या इथे येऊन बसणे, खूप मजा येते। आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, पुढे बघा किती भारी मजा येते ती। आणि अंगण बघू शकता, आणि आता थोड्या वेळाने अंगणात पुरा भात आणणार आहे आणि दाखवतो पुढे तुम्हाला कसं काय काय असतं ते। तर सकाळी लवकर उठून आम्ही सगळं अंगणाबाहेर प्लॅस्टिक अंतरलेलं आहे, कारण म्हणजे भात आपण जे वारवतो ते उडू नये म्हणून असं कडेला साड्या आणि प्लॅस्टिक अंतरलेलं आहे। आणि हा भात आणून मी बाहेर ठेवलेला, त्याची व्हिडिओ करण्यात आली नाही कारण मी भात उचलत होतो, व्हिडिओ करायला कोण नव्हता। तर सगळा भात हा आम्ही घराच्या इथे बाहेर अंगणात आणून ठेवलेला आहे। आणि एवढं भात आणून आम्ही सगळं इथे भात ओतून ठेवतोय, कारण भात ओतून ठेवल्यावर लगेच देता येतो वारवायला। तर अर्धा भात आम्ही ओतून ठेवणार आहे। आणि तसंच भात ओतून ठेवल्यावर इतकं म्हणजे भुसा त्याचा उडतो डोळ्यात, तुम्ही बघू शकता भात आधी कसं होतं आणि नंतर आम्ही वारवल्यावर कसं होणार आहे। तर वारवताना व्हिडिओ बघा। दरवाजा लाव, खिडक्या लाव, द्या दरवाजा लाव। भात वारवताना व्हिडिओ बघितलीच असाल, आणि आम्ही एवढा भात वारवून ठेवलेला आहे आणि एवढा भात राहिलेला आहे। आणि भात वारवून ठेवलेलं कसं वारवायचं आहे ते बघितलंच असाल, इतकं भारी मजा येते। एवढं अंतरून ठेवलेलं आहे भात आम्ही। हा बघा एवढा भात राहिलेला आहे आणि हा ओतलेला आहे। हा बघा, हा पुरा ह्याच्यात भुसा आहे, तो इथे टाकून वारवणार आहेत। आणि पाहू शकता एवढा राहिला आहे अजून वारवायचा, नंतर हळूहळू आम्ही पूजा करणार भाताची आणि सगळं पूजणार आणि देवाला म्हणजे कोंबडा देणार। बघा एवढा पुरा झालेला आहे। बघितलं अवतार काय झाला आहे, आणि एवढं भात वारवतंय, सूप मारते, तुम्ही बघितलंच असाल सूप मारताना। आणि इतकी भारी मजा येते ना, तुम्हाला पण मजा घ्यायची असेल तर कोकणात नक्की या। हे मळणी आहे, म्हणजे पडदी देणं, मळणी का म्हणतोय मी, मळणी की पडदी, हां पडदी। तर मला पण एवढं काय माहिती नाही, मी मामाकडे आलो आहे, मामाने बोलवलेली म्हणून। आणि पडदी देताना लास्टपर्यंत बघा, खरी पडदी देणं काय असतं, पुजणं, ते मी लास्टच्या ह्याच्यात असेल, तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। आणि पुरं माझ्या पाठी बघू शकता, पुरे भातावर बसलो आहे मी, आणि काय बोलू, लास्टपर्यंत बघा व्हिडिओ गाईस। तर बघा एवढा भात होता तेवढा आम्ही वारवलेला आहे, आणि आजूबाजूला बघू शकता किती भुसा आणि भात नसलेला ते उडालेलं आहे। आणि इतकं भारी, म्हणजे आता साफसफाई होते, म्हणजे जेवढं भात नाही आहे तेवढं तिथून कट मारलं जातं आहे। आणि तर भात आम्ही एक्स्ट्रा आणून ठेवलेला, कारण देवाची राखण ठेवताना
म्हणजे हा ढीग असतो ना भाताचा त्याच्यावर ठेवत असतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल किती म्हणजे असं भातावर ठेवत जायचं असतं. आणि कोकणात देवांचं किती करतात. आम्ही कोकणकर देवांना खूप मानतो आणि देवांचं सगळं पडदी अजून खूप कार्यक्रम होतात. तुम्ही व्हिडिओमध्ये सबस्क्राईब केले तर खूप देवांचं काय काय आम्ही कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम होतात ते पण तुम्हाला कळेल. तर तुम्ही आज आपण भात पडदीच्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत आणि पडदी म्हणजे काय ते आज तुम्हाला कळणार आहे. तर आपण हे भाताच्या ह्याला सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये फुले लावलेली आहेत. मीच केलं आहे ते. आणि इतके सजवायची असते आणि राखण द्यायची असते ते बघू शकता. आणि राखण द्यायला आपण शेतावर जाणार आहोत. तर शेतावर जाताना पण तुम्हाला दाखवेन. देहला म्हणजे भाताच्या याला पुजायची असते कारण आपण देवांना खूप मानतो त्यामुळे बघू शकता. आणि इथे मम्मीची आई वडे करत आहे आणि वडे का करतात ते पण मी पुढे तुम्हाला सांगेन. ते प्रसादीसाठी, कारण प्रसादी देवाचा कार्यक्रम आला की प्रसादी ही असतेच. तर खूप काय काय असतं ते तुम्ही पुढे बघणारच आहेत. तर तुम्ही बघू शकता. पुरं आता रांगोळी काढणार आहेत कारण आणि रांगोळी कसली आहे तर पेंड्याची राख आहे. कारण रांगोळी असते म्हणजे सजवण्यासाठी. मला पण एवढं काही माहिती नाही आहे ह्याच्याबद्दल. तर पाहू शकता पुरी गोल रांगोळी काढलेली आहे. आणि देवाचं कार्यक्रम असल्यावर रांगोळी आणि काय वेगळे वेगळे होतं. तुम्हाला माहितीच असेल, ज्यांना कोकणकरांना जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहिती असेल हे कशासाठी करतात ते तुम्हाला पुरं मी असं गोल फिरून दाखवतो. एवढं आज आम्ही सजवलेलं आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही कार्यक्रम करण्यासाठी उठलेलो आहोत. आणि बघा पुरं बघू शकता किती भारी दिसतंय. सकाळी ह्या अंगणात काही नव्हतं. आणि हे एक बघू शकता. हे काय आहे ते मला सांगा. ज्यांना कोणाला माहिती आहे ना त्याने मला हे सांगा काय आहे. आणि ज्यांना माहिती नाही ते मी सांगीन. हे बघा पुरं देवाचं हे केलेलं आहे म्हणजे पूजेसाठी. आणि ते तुम्ही बघितलं असाल ते देवाचं राखण ठेवण्यासाठी असतं. आणि हे आहे ना भाताचं ढीग घालून ठेवलेलं आहे. तिथे हे 4 कोपऱ्यात ठेवणार आहोत आपण हे जे तयार करतायत ते. आणि ते वड्यांचं तुम्हाला मी बोललेलं होतं हे बघा. तर पुरं देवाचं फूल असं हे कार्यक्रम चालू आहे. आणि इतकं आम्ही सकाळपासून मेहनत घेतो आहे ह्याच्यासाठी. ते आता हळूहळू संपत आलेलं आहे. आणि बघू शकता पुरं प्रसादीचं चालू आहे आणि ते पण सगळं. तर गाईज आपल्याला काम भेटलेलं आहे हे 4 कोपऱ्यात 4 ठेवण्याचं. ते मी दाखवीन कसं कुठे आणि का ठेवतात ते तर दाखवतो. हे बघा ह्या असे 4 कोपऱ्यात म्हणजे भाताच्या ढिगाच्या इथे 4 कोपऱ्यात ठेवले जाते. कारण प्रसाद म्हणजे नैवेद्य काय असतं ते मला पण एवढं माहिती नाही. मी पण विचारलं नाही. विचारायला पाहिजे होतं. ते बघू शकता. हे बघा असं मी कोपऱ्यात ठेवलेलं आहे. आणि हे पुरी तयारी चालू आहे. आणि आता तर देवाची पूजा आत्ता सुरुवात खरी झालेली आहे. आणि देवाला राखण देण्यासाठी तयार करत आहे सगळं म्हणजे झालेलं. आणि बघू शकता आता सर्व सुरुवात झालेली आहे. आणि सगळं काय काय आहे ते तुम्ही बघू शकता. काय द्यायचं असतं ते. कोंबडा पण आहे. कोंबडा आणायला गेलेले आहेत. तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ किती भारी असतं. आणि हे पाहू शकता किती मस्त दिसतंय. तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर गाईज हे बघा मी बाहेरनं आवाज टाकला आहे कारण तुम्हाला माहितीच असेल मी देवांच्या इथे गेलो की देवांचं फोटो आणि हे दाखवत नाही मूर्ती बिर्ती. कारण मला म्हणजे तिथं लिहिलेलं असतो ते का लिहिलेलं असतं ते तुम्हाला माहिती आहे. आणि आपण तसं दाखवत नाही कारण प्रत्येकाचं हे असतं. आणि हे पण देवाची राखण आहे.
आता आम्ही कोंबडा द्यायला शेतावर जाणार आहोत आणि शेतावर जाता जाता तुम्ही बघू शकता आजूबाजूला कोणच नाही आहे दुपारी आणि आम्ही आता शेतावर जाणार आहोत म्हणजे राखण द्यायला. तर राखण तुम्ही बघू शकता कशी देतात ते आणि खूप देवांचं खूप मानतं कारण जमीन आपली आहे बघा कोंबडा पण आहे आणि आपण जमिनीला काय मानतो ते तुम्हाला माहितीच आहे आणि जमिनीची सगळे जमीन आपल्याला एवढं भात असे वेगवेगळं फळ आणि हे देते त्यामुळे त्याची पूजा झालीच पाहिजे आणि खूप काय काय असतं मी दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये. जर आपल्या सबस्क्राईब केले चॅनलला तर तुम्हाला दिसेल आणि नारळ बिरळ देऊन झालेलं आहे आणि आता देवाचं सगळं करणार आहोत आणि घरात जाणार आहोत. तर तुम्हाला शेत दाखवीन मी. हा बघा हा पुरा शेत आहे पुरा एवढा दिसतोय तेवढा आणि इतकं भारी भात कापायला भात लावायला मजा येते. आणि आपलं गाईज हे बघा आता सगळं देवाचं हे करून झालेलं आहे आणि या पिशव्या आहेत आणि आता सगळा भात जेवढा हे केलेला तेवढा भरायचा आहे. पुरं देवाचं झालेलं भरताना पण दाखवेन भात कसं भरतात ते आणि इतकं बघितलं असेल तुम्ही किती भारी असतं. कोणा जरा माहिती द्यायची होती थोडी म्हणून देतो ती तोवर. हे बघू शकता हा भाताचा कोण म्हणजे ह्याच्यात भात नसतो म्हणजे काय म्हणतात म्हणजे भातासारखाच दिसतो फक्त त्याच्यात भात नसतो. ते बाजूला आहे आणि तिकडे एक आहे आणि हा पुरा भात आहे. गाईज आता आम्ही भात भरणार आहोत. तर तुम्ही बोलत असाल पायली उलटी धरून असं भात का करतात. तर पिढ्या चाललेली प्रथा आहे आणि काहीतरी असेल कारण त्यामुळे. तर भात सगळा पुरा भरणार आणि होतं तसं दळायला पण जाणार आहेत. दळायला जाण्याची व्हिडिओ पण येईल. जर मी गेलो तर व्हिडिओ दाखवीन काय कसं दळलं जातं भात ते. आणि आता आपण हे भरूया काय त्यांचं काय असतं मण बिण ते मोजून भरणार आहेत. तर बघू शकता किती मजा येते ना. तुम्ही बोलत असाल 14 अशी एवढ्या कमी ह्याच्यात एवढं झालं आणि एवढं काय सांगतोयस. तर असं नाही. सकाळी 6 वाजल्यापासून आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. काय नाही ते फक्त व्हिडिओमध्ये एवढं कमी वाटतं पण खूप मेहनत आहे शेती म्हणजे. आणि तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ. मी तुम्हाला सर्व दाखवेन. गाईज हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही बघितलंच असाल पडदी कशी द्यायची असते. आणि तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हा कोणाकडे कोंबड्यावरचं असतं म्हणजे पडदी देत असतात तर कोणाकडे नारळावरचं असतो ते तुम्हाला माहितीच आहे. आणि आपल्या कोंबड्यावरचं होतं तर तो पाहिला असाल तुम्ही शेतावर कसं देतात आणि मनसवतात ते. तर हा आपला व्हिडिओ मस्त झाला आहे त्यामुळे लाईक. आणि तसंच पडदीचं एक म्हणजे तुम्ही पाहिलं असाल माहिती जरा चुकली असली तर माफ करून घ्या. आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. मिळूया पुढच्या व्हिडिओला. तोवर बाय बाय. लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ पण येईल त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. चला बाय बाय.